चला प्रज्योत घोसलकर आणि आतिश दरेकर यायचं आहे, आपण तुमचा सत्कार केला जाईल. चला प्रज्योत घोसलकर यांनी पॅक केली होती. झाला ना अतुलची. कोण? हा ठीक आहे ना, आणलंय. चला नारायण उघडा, आपण कुठे गायब झालाय? या चला पंच जाण्यासाठी. आपण घरच्या रस्त्याला बघू नका. मुकेश उघडा आणि नारायण उघडा, आपण गायब होत आहे वारंवार. शनिवार नंतर आपण गायब व्हा. हा स्टायलिश प्लेअर, हा स्टायलिश प्लेअर आनंद वाघमारे यांची स्टाईल. काय ती स्टाईल, काय तो थ्रो, काय तो वरचा घरचा रस्ता. अरे मजा घेतोय मी, क्रिकेटचा आनंद लुटतोय. हा थांब जरा, सत्कार करा आणि आमचं मानधन देऊन जा तुम्ही. आमचं मानधनाला महत्व आहे. हा चला नागेश उघडा, आपण जा, टेन्शन घेऊ नका. अजून पुढे आपल्याकडे भरपूर मॅचेस आहेत. प्रकाश पवार हे पुढे तुम्हाला तयारीत पण, दुसऱ्या तयारीत पण आहेत. पुढच्या वर्षी 4 बाईक करू. मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक, आणि एंट्री फी कमीत कमी 35,000 रुपये ठेवू. त्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, कारण बाईक कर्जमध्ये पहिले आणले ती प्रकाश पवार यांनी आदिवासी समाजामध्ये, आणि वर्णे आयोजकांनी. कारण कर्जमध्ये अजून कुणी बाईक ठेवली नाही, आणि ते वर्णे ग्राउंडवरती वानकडे स्टेडियम नाव दिले आम्ही, वानकडे स्टेडियम. हा अजून तुझी एंट्री असतील, माथेरान पण असेल तुझी बहुतेक. हां चला अजय बसपायची मी सेटिंग करून देतो तुमची. चालेल चला, तुमचे त्याला खेळाडूंना बोलवा ना आणि आमचं मानधन देऊन टाका. ओके चला प्रकाश पवार, आपण दे धक्का मार चक्का, चालू करा. हॅलो हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजश्री छत्रपती यांना मानाचा त्रिवार मुद्रा. आपण आलात, आम्ही आपले आभार आहोत, आणि आपला बहुल वेळ आपण आमच्या स्पर्धेला त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपल्या मनाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. आपण पाहताय वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 दमदार पर्व दुसरं ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमतः टॉस जिंकलाय टीम भिंगार संघानं, आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलाय. या मॅचचा पहिला बॉल वाईड लॉंग ऑफमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात झालाय, सिंगल फास्ट आल्या, एका धावेने संघाचं खातं ओपन केलंय. दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी आहेत का? स्ट्राईकला कोण? अतुल आणि विकासची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतुल आणि विकासची आपण पाहतोय जोडी मैदानच्या आतमध्ये. अतुलनं सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज येईल तो मात्र विकास, आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नडवते टीमकडून शिवाजी. इथे अपील मात्र जोरदार उचलून धरली होती. चेंडू जाईल जवळपास एका धावेसाठी, आणि निश्चितच एक सिंगल येईल, आणि सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोचेल 2 अंकावरती. आणि सन्मानित श्री प्रज्योतजी घोसालकर, अगदीच श्री स्वामी समर्थ पलद्रे टीमचे पॅकर्स होत्या, आणि त्यांचे येतोचेच मान सन्मान मात्र या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान श्री प्रज्योतजी घोसालकर साहेबांनी विनंती करेन की आपण आपला तो मान सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा. इथे मोठा फटका खेळलाय पॉईंटच्या डोक्यावर, चेंडू जाईल अगदीच बॉन्ड लाईनच्या दिशेनं, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं गेलंय. चेंडू उचलफेक केली जाईल तोपर्यंत रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र एक 1 शॉट रन. यस, किती धावा आल्या? 2 का? धावा किती कंप्लीट झाल्यात ते सांगा. एकच धाव, 2 धावा कंप्लीट, तिसरी शॉट आले. ओके, 2 धावा ॲड करायच्यात. स्कोरर आमच्या संयुक्त मास्टर स्कोरर या ठिकाणी जोडले जात आहेत. निश्चितच किशोर शिंगवा मॅन फ्रॉम भडवलला, अगदीच
अगदीच आमच्या समेत मात्र या ठिकाणी ते जोडले जात आहेत. अतिशय चांगली अगदीच पलतरी संघनायक अगदीच आयोजकांशी संपर्क साधतात. नागेश उघडा असल्यानंतर आपल्याला काय टेन्शन नाही आहे मनोज. नक्कीच अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. ते एकंदरीत 4 धावा धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. ते 4 धावा. गोलंदाज इथे मात्र चेंडू खाली क्षेत्रशः बॅक टू फील्ड बॅक टू बॉलर या ठिकाणी खेळला आणि इथे पहिल्या विकेटचं पतन झालं आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ना अगदीच पहिला धक्का या ठिकाणी बसतोय टीम भिंगारा संघाला. डीजे न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये इन झाला आहे. न्यू बॅटर सुभाष इनाट क्रमांक 3 वरती आपण पाहतोय. फलंदाज सुभाष 3ऱ्या क्रमांकावरती मैदानच्या आतमध्ये इंटरव्हल झालाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहू शकता. धाव फलकावरती एकंदर धावसंख्या जोडल्या जाते. त्या मात्र 4 धावा. पहिले षटक मार्गस्थी या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आल्या. ते 4 नडोदे बनामा चालू असलेली लढत आपण पाहतोय. भिंगारा ही लढत आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. तमाम प्रेक्षकांच्या भेटीस आला. इथे खोलवा टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. एक पिचिंग बॉल होता अगदीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाल्या. प्रयत्न करून चुकला तरीही चालेल परंतु प्रयत्न करायला कधीच चुकू नका मित्रांनो. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट सातत्याने प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न अपयशी यशाची पहिली पायरी आहे आणि तो अपयश मात्र या ठिकाणी बाजूला जुगारून द्यावं लागेल. सध्याच्या घडल्या टीम भिंगार संघाला आणि इथे तो गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा करेल मैदानच्या आतमध्ये. अगदीच एक जबरदस्त गोलंदाज शिवाजी लॉ फुलटा चेंडू त्याला धाडलाय. बॅक टू फिल्डर केलाय. वाईडिश लॉंग ऑफमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घ्यायला. अगदीच बाउंड्री क्लिअर होती परंतु निश्चितच त्या दिशेला क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं आहे आणि इथून रन्स मात्र फक्त सिंगल धावाले एकच धाव मिळेल आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल. एकंदरीत एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. डीजे हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाऊचला यावर ने गावाचा. वरणाई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा. थँक्यू डीजे. अगदीच हे होते या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो एका षटकानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या अगदीच 5 धावा. 1-5 अगदीच 5 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 24 चेंडूंचा खेळ 4 षटकांची प्रत्येक लढत या ठिकाणी असणाऱ्या आणि प्रत्येक सामना तुम्हाला सेकंड राऊंडचे प्रत्येक मॅचेस या ठिकाणी 3-3 षटकांचे पाहायला मिळतील. फर्स्ट राऊंड हा 4 षटकांचा असणाऱ्या. गोलंदाज इथे मात्र तयार झाला आहे बॉलिंग मार्कवरती. अगदीच गणेश अगदीच पलतरी एंडकडनं बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झाला आहे. पंचांच्या डाव्या साईडनं अगदी राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी अगदी सज्ज झाला आहे. पहिलं P1चं षटक होतं. आमचे मास्टर स्कोरर सांगतात किशोर शिंगवा साहेब की निश्चितच या ठिकाणी 5 धावा आल्यात. यावेळेस 38 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन मिड विकेट कॉर्नर खूप चांगलं सजवलं आहे. विकेट किपर फर्स्ट स्लिप अगदी त्याच्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. अतिशय चांगले फील्ड अनेक शॉर्ट पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. अगदीच अनेक शॉट मिडांमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. खूप चांगले फील्ड सजवल्या टीम नडोदे संघानं. सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येते. गोलंदाज आपण पाहतोय गणेश बॉलिंग मार्कवरती अगदीच 3-4 पावलांतर रन घेऊन त्याला सामोरा जातोय फलंदाज स्ट्राईक एंडचा सुभाष. इथे मात्र सुभाषला खेळावं लागेल. कमीत कमी 40 धावांपर्यंत मारावं लागेल कारण 4 षटकांची लढत आहे. अभी नाही तो कभी नाही कारण ही स्पर्धा पुन्हा होणे नाही कारण 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. अगदीच यावर्षी पहिली बाईक आहे मनोज जोरे कर्जत तालुक्यातील परंतु तिसरी रजनी जेव्हा होईल ना त्यावेळेस मात्र या वर्णे क्रीडांगणावरती 2 बाईक असणार आहेत. अगदीच 100% आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय इथे पंचांचा इशारा बॅटची लिडिंग एज लागले
आणि विकेटचा पतन. चला न्यू बॅटर लगेच मैदानच्या आतमध्ये पाठवायच्या. पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय मात्र या ठिकाणी असणार आहे. थँक्यू टू ऑल इंडिया. अगदीच सर्वांना विनंती असेल की बॉन्डरलाईनचा ताबा घ्या. मुकेश उघडा, रवींद्र वाघमारे, तुकाराम हिलाम, यशवंत पवार, आमचे सर्व आयोजक कमिटी असतील त्यांना विनंती करेन. नारायण उघडा यांना विनंती करेन की आपण सर्वांनी बॉन्डरलाईनचा ताबा घ्या. अगदी चारही साईडने तैनात राहायचं आहे. बॉलची व्यवस्था करायची आहे. मनोज जोरे बॉलची व्यवस्था करायची. यशवंत पवार, मुकेश उघडा बॉलची व्यवस्था करा. स्कोर कार्डवरती धावसंख्या 4ने वाढेल. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्यात आहेत 9 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 5व्या चेंडूवरती आलेला हा चौकार. म्हणून तुम्ही नेहमी म्हणतो संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मैदानच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. गणेश बॉलिंग मार्कवरती 7-8 पावलांचा रन घेऊन ऑन स्ट्राईक हँडला फलंदाज आपण पाहतोय. नुकताच चौकार आला विजयच्या बॅटमधून. तोच विजय अगदी त्यावेळेस अजय खेळतोय पुन्हा एकदा. बॅक टू फिल्डर अगदी शिलिमडॉनमध्ये. सिंगल आले. पंचाचा ओव्हर क्रमांक 2 संपल्याचा इशारा आलाय आणि 5च्या रन रेटनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहे. तब्बल 10 धावा. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, उशीर आलेल्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं, उपसर्व मान्यवरांचं दमदार आमदार चषक 2025च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील तिसरी लढत चालू आहे. भिंगारशी विपक्ष नडवदे या दोन टीम दरम्यान बिग फाईट मॅच. 5च्या औसतनं धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जातात. एकंदरीत 10 धावा. देऊया डीजे मास्टरला सुवर्ण संधी.
या नडोदे टीमची नेहमी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना आपण या क्रीडांगणावरती या टीमला नेहमी पाहिलंय, परंतु आज नाईट रजनीमध्ये खेळत असताना इथे चांगला फटका, चेंडूला टोलवलाय, कव्हर पॉईंटच्या डोक्यावर ना वन बाउन्स, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा, प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा, प्रकाश पवार आयोजक. येस, थँक्यू डीजा. अगदी संघर्षाचा शंकनाद करत असताना ठोकला, यावेळेस मात्र चौकार. फलंदाज अतुलच्या बॅटमधनं निघालेला नुकताच चौकार आपण पाहतोय. अगदी संघर्ष करायला काही हरकत नाही मित्रांनो, संघर्ष करत राहा, यश तुम्हाला आपल्या आप या ठिकाणी मिळेल. 14 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. गोलंदाज पुणे तयार. शॉट ऑफ द लेन केले, पंचाचा नो बॉलचा इशारा. अगदी त्या ठिकाणी झेल मात्र सोडलाय, झेल क्लेट करायचा होता, परंतु इथे सिंगलला डबलमध्ये तब्दील केलंय. 2 धावा इथून झाल्यात कंप्लीट. नो प्लस पंच 2 धावा, यस, नो प्लस 2, एकंदरीत 3 धावा ऍड करते मास्टर स्कोरर. 3 धावा. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे मित्रांनो. फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट. अगदी तो फ्री हिटचा बॉल या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आहे. षटक क्रमांक 3. 2 षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर 5च्या रन रेटने या ठिकाणी धावा आल्या होत्या, परंतु आता घडलंय काय, पहिल्या चेंडूवरती चौकाराला प्रेशर, या ठिकाणी प्रेशर दिलाय आणि त्याच्यानंतर नो बॉल आलाय. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 17 या अंकावरती. 17 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. एक बाद 17शी धावसंख्या आपण पाहतो टीम बिंगारशी संघाची. अगदीच नशिबी आपल्यासमोर हारायला तयार आहे मित्रांनो, फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची असायला हवी आणि तीच मानसिकता घेऊन मैदानच्या आतमध्ये सध्याच्याकडला बॅटिंग करतोय. अगदीच आपण पाहतोय अतुल हा फलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पुणे गोलंदाज तयार. फ्रीटचा चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, उंचाई ज्यादा, लंबाई कम. झेल पकडला होता, परंतु हा होता फ्रीटचा बॉल. अगदीच फ्रीटचा बॉल होता आणि इथून जर का आपण पाहिलं तर धावसंख्या एकंदरीत जर पाहिलं तर 2 ने वाढेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 19 अंकावरती. 19 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. काय चारी साईडने खच्चकच असं भरलेलं हे वर्णेचं क्रीडांगण आणि अगदीच आपण पाहतोय वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट रजनी शृंखलेची ही स्पर्धा पर्व दुसरा आहे मित्रांनो आणि दिवस 4था आहे. 4थी रात्र, 4थी रजनी आणि 4थ्या रजनीतील हा 3रा सामन्याचा थरार. भिंगारसी बनाम नडोदे ही लढत. इथे मात्र यास बॅटची लिडिंग एज लागले आणि चेंडूसल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, विकेटचं पतन. डीजे आपल्या टीमसाठी अर्थात नडोदे टीमसाठी बॅक टू कव्हर. भिंगार टीमला एकच सांगेन, आयुष्य स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका मित्रांनो, कारण लोक डासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. म्हणून सांगतोय संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मैदानच्या आतमध्ये पुणे गोलंदाज तयार आपण पाहतोय. काही बॉल शिल्लक असतील या 3ऱ्या षटकातील. अगदीच मास्टर स्कोरर किशोर शिंगवा सर सांगतायत की 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार राऊंड विकेटचा मारा करेल. इथे आपण पाहतोय हा चेंडू सरळला विकेट किपरच्या हातामध्ये. एकंदरीत डॉट बॉल आलाय. एकंदरीत जर आपण विचार केला ना तरी चांगली गोलंदाजी इथे राहिल्या, पूर्णपणे जकडून ठेवलंय. इथे हलक्याशा बॅक टू फील्डर, बॅक टू बॉलर खेळलाय.
इथे मात्र आलाय डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3 देखील संपलाय. 19 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकात आल्या 5, दुसऱ्या षटकात आल्या 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 9. एकंदरीत 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा, 19 लॉस्ट ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर कार्ड. डीजे पूर्वासाठी 20 मिनिटं. एकंदरीत 40 मिनिटांमध्ये दोन्ही इनिंग संपुष्टात येणं खूप गरजेचं असेल. कारण अगदीच आज पाहिलं तर सामने थोडेसे संघ सर्व वेळेत उपस्थित आले होते. अगदी बेलवले आणि आपण जर का पाहिलं ना त्यांच्या अगेन्स्ट सागाची वाडी दोन्ही टीम 8 वाजता रिपोर्टिंग करण्यासाठी उपस्थित झाल्या. पण तो टेक्निकल इश्यू या ठिकाणी थोडासा झाला. लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्या कारणास्तव या ठिकाणी स्पर्धा थोडीशी उशिराने चालू झाली. यस पहिला तरी एंड कडनं गोलंदाज तयार. करण बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहतोय. अगदीच करणार गोलंदाज नडोदे टीमसाठी सांघिकवरतील 4था तर वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय तो करण. अगदीच स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय अजय. इथे चांगला फटका खेळलाय. अगदीच हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. चेंडू येतोय अगदीच लॉंग स्टॉप क्षेत्रा पलीकडे. अगदीच फटाक्यांचे चटके देत असताना यावेळेस या कडाक्याच्या थंडीत आपण पाहतोय या टीमच्या विरोधामध्ये ठोकला. ठोकलाय चौकार आणि चौकारने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 23 अंकावरती. 23 लॉस्ट ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर कार्ड. ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय गोलंदाज तयार. लॉ फुटा चेंडू अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार स्ट्रोक केलाय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिंगल फास्ट आल्या, डबल देखील फास्ट आल्या आणि एकंदरीत 2 धावा इथून झाल्यात कंप्लीट. आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभे राहायचं असतं मित्रांनो. प्रश्न वादलाच नसतो. ते येतं तेवढ्या वेगाने ते निघून देखील जातं. म्हणूनच नक्कीच आपण मैदानच्या आतमध्ये टिकून राहणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं त्या 2 धावा आल्यात आणि 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 25 अंकावरती. 25 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय. खूप चांगले बॅटिंग आपण पाहतोय भिंगार टीमकडनं. या खेळाडूला कुठेतरी अधोगार धाडणं गरजेचं होतं असं वाटतं. इथे शॉर्ट लाईन केले. शॉर्ट डिलिव्हरी शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गुंडेतला चेंडूनं उचले घेतल्या. सरळ प्रॉपर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एकंदरीत डॉट बॉल आलाय. अगदीच खूप चांगला चेंडू. 3 चेंडू मागे आतापर्यंत 6 धावा खर्च केला. स्लॉग ओव्हरचं षटक आहे हे विसरून चालणार आहे. मोठा फटका जोरदार स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाडी लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय. पकडला यावेळेस या खेळाडूचा झेल आणि अक्षरशः संपवला या खेळाडूचा खेळ. बॅक टू द डगआउट. डीजे मैदानच्या आतमध्ये इथे शॉट ऑफ द लेन केली. पुन्हा एकदा चेंडू डॉट निवृत्ती. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक हँडला. धाव फलकावरती धावसंख्येचा जर विचार केला ना तर एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 25 अंकावरती. पूर्णपणे गोलंदाजांना चपराक दिले अक्षरशः मैदानच्या आतमध्ये. टीम भिंगार संघाला रोखलंय. टिचून गोलंदाजी केले. भेदक मारा केला. क्लीन बॉल दांडी गुल एष्ट्या उदोत्त. परफेक्ट यॉर्करचं नियोजन. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र उगारलं. बाक अगदीच्या ठिकाणी फलंदाज बाद. डीजे
कोशाने दोन्ही संघनायकांना सूचना करणं आपण टॉससाठी या. बडवल संघनायक तसेच कोशाने संघनायक अगदीच आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघनायकांना सूचना करेन आपण या टॉससाठी या. दोन्ही संघनायक जास्त वेळ घ्यायचा नाही. मध्यंतरी लगेच आपण टॉससाठी यायचं. 25 धावा स्कोर कार्डवरती उभारल्या. 26 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे टीम नडोदे संघाला. 26 धाव्यांचा पाठलाग करायचा कारण खेळाडूची कमतरता असताना देखील भिंगार टीम आज या ठिकाणी दाखल झाल्या. आयोजकांना फसवायला नको म्हणून ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. कारण इमर्जन्सी आयोजकांना टीम भेटणार नाहीत असं त्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं, कॉल केलं होतं. परंतु नक्कीच त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि काही कारणास्तव खेळाडू देखील त्यांचे कमी होते परंतु काहीतरी त्यांनी खेळाडू जमा केल्या असं एकंदरीत ऐकायला मिळालं आणि या ठिकाणी मात्र ते उपस्थित झाल्या. आणि एकंदरीत आपण पाहतोय 26 धाव्यांचा डिफेंडमेंट खेळ मैदानच्या आतमध्ये. 26 धावा या ठिकाणी डिफेंड करायची आहेत आणि 26 धावा या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. कंपल्सरी स्ट्रेचिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. बडवल टीमचे संघनायक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अभिजित वाघे. यावेळेस आपण अभिजित वाघ अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय आलेत. विनंती करेन कोशाने संघनायक यस कोशाने संघनायक विनंती करेन आपण या टॉससाठी. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी या. अगदीच दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्मान्य आयोजक मुकेश उगडा यांना विनंती करणं आपण टॉस करायचं आहे दोन्ही टीम दरम्यान. मुकेश उगडा अगदी टॉस करून घ्या. दोन्ही टीम दरम्यान आपण या ठिकाणी टॉस करायचं आहे. टॉस बॉक्सवरती जायचं आहे, टॉस करून घ्यायचं. पहा आमच्या आयोजकांना या ठिकाणी आपण पाहतोय की टॉस केला जातोय. चौथ्या सामन्याचा या ठिकाणी टॉस केला जातोय. सन्मान्य आयोजक मुकेश उगडे यांना विनंती करणं आपल्या शुभ असते या ठिकाणी टॉस करायचं आहे. आपण पाहताय वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित आमदार चषक 2025 भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरा. सांघिक पहिले षटक घेऊन येते. गोलंदाज जाऊया मैदानच्या आतमध्ये. तुम्हा आम्हाला घेऊन जातोय जिथे मॅच रंगते. अगदी दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. नडोदे बनाम अगदीच भिंगार ही लढत. भिंगारशी ही टीम आपण या ठिकाणी पाहतोय. एकंदरीत एका भिंगार गावच्या 4 टीम परंतु त्यातील आपल्याला 3 टीम या मैदानावरती खेळताना दिसतील. एक टीम खेळून गेली, दुसरी टीम खेळते. अद्याप एक टीम आपण फायनल डेमध्ये पाहणार आहोत. अगदीच इथे शिंगल आले. शिंगलनं संघाचं खातं ओपन केले. लॉ स्कोरिंग मॅच जरूर आहे शिंगवा सर परंतु ही मॅच देखील ना तितकीच पाहण्यासारखी होईल. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर जबरदस्त लढत चालू आहे मैदानच्या आतमध्ये. जर एखाद दुसरी विकेट झाली या पहिल्या 1-2 बॉलमध्ये ना तरी मॅच देखील तितकीच पाहण्यासारखी होईल. शिवाजी आणि आपण पाहिलं दिलीप ही सलामीची जोडी. शिवाजीनं सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केलं. वैयक्तिक स्वतःचं खातं देखील ओपन केलं आहे ते मात्र शिवाजीनं. त्यानंतर गोलंदाज पुन्हा तयार झाला आहे बॉलिंग मार्कवरती. अक्षरशः चांगली गोलंदाजी इथे होणं गरजेचं आहे. इथं चेंडू एकदम बॅटच्या रडारमध्ये आणि त्याला दाडलंय गल्ली पॉईंटच्या डोक्यावरतून 4 धावेसाठी चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला शिंगल आले. दुसऱ्या चेंडूचा विचार केला चौकार आला. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 5 धावा. पहिला P1चं षटक आहे 30 सर्कलचं पाबंदी षटक ज्या षटकाला समजलं जातं ते षटक आपण पाहतोय. दिलीप आणि शिवाजी ही जोडी. दिलीपच्या बॅटमधून निघालेला चौकार आपल्या टीमसाठी सावरणार आहे. अगदीच जर का आपण पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. गल्ली पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला चकमा दिला होता. इथे पुन्हा एकदा चेंडूला उडाउलाय चेंडू जाईल. पुन्हा एकदा वाघाची दहाड फोडलाय पहाड आणि चेंडूला धडलाय 4 धाव्यांसाठी चौकार. स्कोर कार्ड एकंदरीत जर का आपण पाहिलं ना कोशाने टीम टॉस जिंकले. निर्णय जो काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवते. आणि दोन्ही संघनायकांना विनंती करा बडवल संघनायक आणि कोशाने संघनायक आयोजकांशी संपर्क साधा. इथे मात्र शॉर्ट बॉल डिलिव्हरी यास 1 शॉर्ट बॉल यास पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. अगदीच 1 शॉर्ट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदीच आणि इथे मात्र चेंडूवाला डॉट बॉलची मात्र इथे एकंदरीत सांगता झाले 9 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एकंदरीत धावफलकावर धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 9 धावा. गोलंदाज तयार झाला आहे.
इथे शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू अगदीच तितके चांगले फिट झाले. सिंगल आले. सिंगलला प्राधान्य दिलं यावेळेस आणि सिंगलच्या सहाय्यानेशी स्कोअर कार्ड 10 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. या कोशाने संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. अगदीच तसेच भडभड संघनायक आपण देखील आयोजकांशी संपर्क साधायचा. एकंदरीत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला 10 या अंकावरती. 5 चेंडूचा वाजवी खेळ संपला. P1चा पहिले षटक, शेवटचा बॉल शिल्लक असेल. 26चा पाठलाग करायचा. या 26चा पाठलाग करायचा असताना चांगले धावसंख्या अट्टॅम्प केल्या आतापर्यंत. इथे हलक्यातनं चेंडूला खेळून काढलं जात आहे. चांगल्या पद्धतीने इथे खेळून काढलं जात आहे. हॅलो, अगदी जाऊया मैदानच्या आतमध्ये. निश्चितच जर विचार केला ना तर गोलंदाज मात्र नक्कीच तयार झाला आहे. सांघिक कोट्यातील दुसरे षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती या. दुसरे षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावरती निश्चितच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये मॅच रंगल्या. खूप चांगली लढत या ठिकाणी चालू आहे. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आमचे मास्टर स्कोरर सांगतायत 12 धावा. 12 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती या. बारा धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. 26चा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच कंप्लीट झाल्या, फास्ट आल्या आणि एका धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचायला अर्थात 13 या अंकावरती दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. अगदीच या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात. एकंदरीत 15 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात. एकंदरीत 15 धावा. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगली मॅच आणि 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. कुठेतरी शांतता वाटते मैदानच्या आतमध्ये. शांत क्रिकेट चालू आहे. शांत क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी चालू आहे. इथे ब्लॉक होलमध्ये चेंडू अपील जोरदार. यास पंचाने बोट उंचावलंय. शिवाजी सारख्या फलंदाजी इथे विकेट मिळवल्या आणि इथे मात्र पकडले पायचेत. इथे विकेटचा पतन, फलंदाज बाद.
जर आपण विचार केला ना तर गोलंदाज पुणे एकदा तयार. इथे पुन्हा एकदा अपील केले परंतु बाहेर जाणारा चेंडू दर्शवत आहेत पंच. इथे मात्र सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 17 या अंकावरती. 17 धावा एकंदरीत लेग बाईकची धाव आहे ना पंच. जर बाईकच्या स्वरूपात यस लेग बाईकची धाव आहे आणि लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. तर एकंदरीत 16 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या अंकावरती. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवरती. इथे चांगला फटका आला ते कार्पेट या ठिकाणी खेळला बॅक टू बॉलर खेळला होता पण तो पुन्हा एकदा हलक्या. माहिती आहे की मॅच आपल्या हातामध्ये इथे आपण सिंगल डबल घेतलेली मॅच आपण फिनिश करू शकतो. सिंगल डबलने देखील मॅच आपण सहजरित्या जिंकू शकतो हे माहिती आहे आणि त्याच्याच मुले की काय या ठिकाणी सिंगल धावा या ठिकाणी ॲड केल्या जात आहेत. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाहू चला यावर ने गावाचा. हॅलो हॅलो किती 2 षटकांनी समाप्तीने धावसंख्या होते 17. नवीन गोलंदाज येतोय चेतन. 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज असेल टीम नडोदे संघाला. चला 9 धाब्यांची गरज असेल टीम नडोदे संघाला. बघूया कशा प्रकारे या बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. या हा अरे कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन टाक आणि ते डॉट चेंडू. चला विशाल यायचा आहे 12 पाड्या टीमचा. थोडंसं आयोजकांचं लक्ष नसेल त्या कारणामुळे दिलगिरी व्यक्त करतोय. चला विशाल यायचं आहे. सांगितलं होतं पण आला नाही का प्लेयर. ओके चालेल चालेल यायचं विशाल. मॅन ऑफ द मॅच असेल विशालला. डॉट चेंडू येतात वारंवार. डॉट चेंडू ना तीन चेंडू डॉट आले काय. इथे ऑफसाईडच्या दिशेने मारलाय. गॅप सिलेक्शन होते. चेंडू जातोय फरार 4 धाव्यांसाठी. कणकणीत त्यांनी चौकार. हॅलो हॅलो वारंवार डॉट चेंडू येताना कुठेतरी मॅच फसताना दिसते की काय. एक धाव काढली का सॉरी
थोडंसं लक्ष विचलित होत आहे. किती धावा अजून पाहिजे स्कोरर? 4 धाव्यांची गरज असेल कुठेतरी आणि ते विजयी फटका येतोय आणि ते टीम विजयी होते नडोदे. चला यानंतर लगेच आपण बडवल टीम आपण क्षेत्ररक्षण